ही ट्रिक वापरली ना तर याच्यापुढे अजिबात तुम्ही बाहेरचं बाजारमधलं तूप आणणार नाही. पारंपरिक पद्धतीने कमी वेळात आणि झटपट अशी तुपाची रेसिपी दाखवलेली आहे. अजिबात चूक होणार नाही किंवा पहिल्यांदा जरी बनवत असाल ना तर एकदम परफेक्ट होईल. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आजच्या या तुपाच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर या ठिकाणी मी दुधाची साय घेतलेली आहे. 3 वाटी साय ही झाली, जी 240 ml चा कप येतो त्या कपाने मोजले मी, तर 3 वाटी साय झाली. ही साय माझ्याकडे 15 ते 16 दिवसाची जवळपास होती. रवी घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे एक 2 ते 3 मिनटं ह्याला फेटून घ्यायचं आहे. तुम्हाला हवा असेल तर ही प्रोसेस मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता. आता त्याच्यानंतर ना एकदम थंड पाणी घ्यायचं आहे. फ्रीझरमधलं पाण्याचा वापर करते. हवा असेल तर आईस क्यूबचा वापर केला तरी चालेल. तर अशा प्रकारे 2 ग्लास पाणी घेतलं आहे. त्याच्यामधलं 1 ग्लास पाणी मी आत्ता ॲड केलं आणि 1-2 मिनटं फेटून घेतलं आणि त्याच्यानंतरनं राहिलेलं पण 1 ग्लास पाणी वापरायचं आहे. थंड पाण्याचा वापर केल्यानं काय होतं, लोणी लवकर घट्ट होतं आणि तूप कढवण्यासाठी वेळ लागत नाही आणि जास्त फेटावं लागत नाही. ही प्रोसेस व्हायला मला एक 15 मिनटं तरी लागले. जोपर्यंत हे लोणी एकदम घट्ट असा गोळा होत नाही, जोपर्यंत त्याच्यामधले ताक वेगळं होत नाही आणि लोणी वेगळं होत नाही, तोपर्यंत आपल्याला ही प्रोसेस करायची. तर तुम्हाला चमच्याच्या साहाय्याने दाखवते. अशा प्रकारे एकदम दाटसर असं लोणी तयार झालं आहे आणि त्यामधलं ताक वेगळं झालेलं आहे. 15 ते 16 मिनटं झालेले आहेत. हाताच्या साहाय्याने हे लोणी एका बाउलमध्ये काढून घेते. अजून थोडंसं घट्ट व्हायला पाहिजे, पण मी इथं अशा प्रकारे फेटून घेतलं आहे. जेवढं होईल तेवढं फेटून घेतलात तर तेवढं जास्त असं लवकर घट्ट होईल, तेवढं तुपाचं प्रमाण जास्त वाढतं आणि बेरी कमी प्रमाणात निघते आणि हे तूप शिजवण्यासाठी पण कमी वेळ लागतो. म्हणून आईस क्यूबचा वापर केला तर खूपच बरं होईल. पण माझ्याकडे आईस क्यूब मी ठेवलेलं नव्हतं फ्रीजमध्ये, त्याच्यामुळे आईस क्यूबचा वापर केलेला नाही. म्हणजे अजून थोडासा कमी वेळ लागला असता मला. तर ताक वेगळं केलं आहे. ह्या ताकामध्ये मीठ, साखर घालून खूप छान असं लागतं. जसं आपलं रेग्युलर ताक असतं सेम त्याच प्रकारे. आणि त्याच्यानंतर ना जे आपण लोणी काढून घेतलं आहे त्याच्यामध्ये अजून 1 ग्लास थंड पाण्याचा वापर केला आहे. काय होतं त्याच्याने जे आंबूसपणा असतो ना ताकाला, तो निघून जातो. तर अजून 1 ग्लास टाकायचं आहे आणि हे लोणी स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. म्हणजे थोडंसंसुद्धा तुपाचा वास येणार नाही, कडवटपणा लागणार नाही. तर हे सगळं पूर्ण पाणी निथळून काढायचं आहे. थोडंसंसुद्धा पाण्याचं प्रमाण नको आहे, कारण नंतरनं लोणीचं तूप व्हायला खूप वेळ लागतो. त्याच्यामुळं पूर्णपणे मी इथं पाणी काढून घेतलं आहे. कढई ठेवली आहे. कढई शक्यतो तर जाड बुडाचंच भांड्याचा वापर करायचा आहे. हे लोणी ॲड करूया आणि गॅस मिडियमवरती केला आहे. एखाद्या मिनटातच बघू शकता हे लोणी पातळ व्हायला लागलं आहे. तर ही प्रोसेस एकदम लो फ्लेमवरती ठेवूनच आपल्याला करायचं आहे. एक 3 ते 4 मिनटं झालं की वरती अशा प्रकारे तूप दिसायला लागतं. ही प्रोसेस करताना अजिबात चमच्यासारखं ढवळायचं नाही, नाहीतर बेरी आणि तूप एकत्र होतात आणि नंतरनं बेरीमध्ये तूप मिक्स झालं की तुपाचं प्रमाण कमी होतं. तर अशा प्रकारे मी ढवळत एक 10 ते 12 मिनटं ही प्रोसेस केली. पण मला रात्री वेळ झाला होता, त्याच्यामुळं मी पुढची स्टेप सकाळी केली. म्हणजे एक 5 मिनटं शिजवून घेतलं तुपाचं, गॅस बंद करून झाकण ठेवलं आणि सकाळी एक 5 ते 6 मिनटं हे तूप कढवून घेतलेलं आहे. गॅस बंद करायचा आहे आता. जवळपास 10 ते 12 मिनटं मला लागलेले आहेत हे तूप कढवून घ्यायला. गॅस बंद केलं की अगदी 2-3 चमचे पाणी शिंपडायचं आहे. प्लेट झाकूया आणि 5 मिनटं असंच ठेवायचं आहे गॅस बंद करून. म्हणजे काय होतं, तूप वरच्या साईडला येतं आणि बेरी खाली कढईला राहते. तर अशा प्रकारे आपलं तूप तयार झालं आहे. हे पूर्णपणे तुम्ही गाळून घेऊ शकता, पण मी इथं जेवढं लास्टला राहतं आहे तेवढंच गाळून घेणार आहे. वरचं चमच्याच्या साहाय्याने हे बरणीमध्ये काढून घेते. काही नाही, 2च स्टेप आहेत. फेटून घ्यायचं आहे आपल्याला जेवढं होईल तेवढं लोणी आणि नंतरनं त्यामध्ये पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. थोडंसुद्धा पाणी ठेवायचं नाही आणि कढईमध्ये हे तूप कढवून घ्यायचं आहे. अगदी सोप्या पद्धतीने जेवढं फेटाल तेवढं तुपाचं प्रमाण जास्त निघेल, बेरी कमी प्रमाणात येईल आणि कमी वेळ लागेल. ही सगळी प्रोसेस व्हायला
लोणी फेटण्यापासून शिजवण्यापर्यंत मला अर्धा तास तरी लागला. तर ही जी बेरी आहे याच्यामध्ये तुम्ही साखर घालून खाल्लात तर खूप छान लागते. अशा प्रकारे झटपट आणि पारंपरिक पद्धतीने रवीच्या साहाय्याने मिक्सरचा वापर न करता आपलं तूप तयार आहे. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.